जुने दिवस परत येणार. रेशन दुकानात आता मिळणार रॉकेल. सरकारचा नवा GR प्रसिद्ध. हो मित्रांनो, तुम्ही खरं तेच ऐकताय. रेशन दुकानामध्ये आता पुन्हा एकदा केरोसिन म्हणजेच रॉकेल मिळणार आहे. रॉकेलचं नाव ऐकून जुने दिवस आठवले ना? ती चिमणी, रॉकेलचे स्टोव आणि रेशन दुकानाबाहेर रॉकेलसाठी भली मोठी रांग. असंच काहीच चित्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे असं दिसतंय. कारण आता रेशन दुकानामध्ये रेशन धारकांना रॉकेल मिळणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? तुम्हाला किती रॉकेल मिळणार आहे? सरकारच्या GR मधील प्रमुख मुद्दे काय आहेत? याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊयात की सरकारने पुन्हा एकदा रॉकेल देण्याचा निर्णय का बरं घेतला आहे. तर मित्रांनो, सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि LPG गॅसची कमतरता यावर काहीतरी तोडगा म्हणून रेशन धारकांना रॉकेल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता मित्रांनो, रॉकेल कोणाकोणाला मिळणार? मित्रांनो, याआधी जेव्हा कधी रॉकेल मिळत होतं तेव्हा ज्यांच्याकडे LPG गॅस कनेक्शन नाही फक्त अशांनाच रॉकेल दिलं जात होतं. मात्र आता सरसकट सर्वांनाच रॉकेल मिळणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड आहे अशा सर्वांना, तसेच ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांना सुद्धा आता रॉकेल घेता येणार आहे. किती मिळणार रॉकेल? मित्रांनो, प्रति लाभार्थी म्हणजे प्रत्येक रेशन कार्ड मागे 3 लिटर रॉकेल मिळणार आहे. हे रॉकेल रेशन दुकानात तसेच छोटे मोठे रॉकेल विक्रेते यांच्याकडे उपलब्ध असेल. साधारणतः एप्रिल महिन्यात याची वाटप सुरू होईल. कायमस्वरूपी मिळणार का रॉकेल? आता प्रश्न पडतो तो म्हणजे रॉकेल कायमस्वरूपी मिळणार का? तर याचं उत्तर आहे नाही. सध्याची परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंतच रॉकेल मिळू शकतं मित्रांनो. साधारणतः 1-2 महिन्यासाठी रॉकेल मिळू शकतं मित्रांनो, परंतु कायमस्वरूपी मिळेल याची शक्यता फार कमी आहे. जेव्हा परिस्थिती पूर्ववत होईल तेव्हा सरकार रॉकेल देण्याचं सुद्धा बंद करू शकतो मित्रांनो. त्यामुळे रॉकेल जे मिळणार आहे ते सध्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मिळणार आहे मित्रांनो. मी आशा करतो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल फॉलो करा. आतासाठी एवढंच. पुन्हा भेटू एक अशीच महत्त्वाची अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.